डॉक्टर साहेब, आपण दीपक भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आला. काय सांगणार दीपक भाऊंबद्दल? त्यांना जो दीपस्तंभ पुरस्कार सलग 4थ्या वेळेस मिळतोय त्याबद्दल. पहिले तर सर्व चिखलीकरांना दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दीपक भाऊ देशमाने एक आगळा वेगळा व्यक्तिमत्व. खरं तर सांगितलं, पितृतुल्य आदरणीय कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या तालमीत तयार झालेले दीपक भाऊ देशमाने खऱ्या खोट्याची खरी ओळख. पतसंस्था चालवत असताना कसे कसे फोन येतात आणि राजकारणमध्ये असताना तो अनेक फोन येतात, पण दीपक भाऊवर काही त्याचा असर होत नाही. थोडक्यात मी असं सांगेल कि इस कदर हालात के जहन्नुम में जला हूं कि अब कोई भी मौसम हो बुढ़ापा नहीं आता, और हालात में चेहरे की चमक छीन ली वरना इतने कम दिनों में तो बुढ़ापा ना आया होता. खरं जर पाहिला, त्यांनी जे कर्मयोगी आदरणीय तात्यासाहेब बोंद्रेंचा जे वारसा जपला आणि ते राहुल भाऊ नंतर असं म्हणतात लोक, पण म्हणतात की दीपक भाऊ देशमानेच आहे. खरं आहे, त्यांच्या पाऊलवर पाऊल ठेवून आज जे मुंगसाजी महाराज संस्थेने प्रगती केलेली खरोखरच कौतुकास्पद आहे. आज 4थ्यांदा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. मी अचानक इथे आलो, कमलाकर घेडेकर तुम्ही आले आणि माझे भाग्य झाले त्यांच्यासोबत बसण्याचे आणि त्यांचे कौतुक करण्याचा. फार मोठा आनंद मला आज झालेला आहे. आणि एक जवळचा माणूस, जवळचा मित्र जेव्हा भरारी घेतो तेव्हा मनात जे आनंद होतात ते खरोखरच व्यक्त करू शकत नाही. फक्त इतकं सांगेल, ईश्वर त्यांची पुन्हा प्रगती करो, पुन्हा प्रगती करो. 300 कर्मचाऱ्यांना ते आज रोजगार दिलेला आहे, त्यांनी 300 लोकांना. ईश्वर त्यांच्या हाताने असेच कामं घडो कि जमी पे बैठ के क्या आसमां देखता है, जमी पे बैठ के क्या आसमां देखता है, परों को खोल जमाना उड़ान देखता है. धन्यवाद.